यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। श्री कृष्णचंद्र शर्मा। डॉक्टर आंबेडकरांचं अभिनंदन करण्याच्या प्रक्रियेत मीही सहभागी होऊ इच्छितो। त्यांनी उत्तम रीतीनं ही सर्व योजना आखली, तेवढ्याच उत्तम तऱ्हेनं त्यांनी या सभागृहापुढे मांडली। त्यांना यासाठी कठोर परिश्रम करावे लागले आणि या सभागृहातील त्यांच्या प्रभावी आणि स्पष्ट प्रमाणाबद्दल मी त्यांच्या अभिनंदनाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छितो। श्री टी कृष्णम्माचारी। डॉक्टर आंबेडकरांचं या सभागृहातील भाषण लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकणाऱ्या सदस्यांपैकी मी एक आहे। या संविधानाचा मसुदा तयार करताना त्यांना किती कष्ट सहन करावे लागले असतील, तरी देखील त्यांनी किती उत्साहानं ही जबाबदारी पार पाडली याची मला जाणीव आहे। पण त्याचवेळी हे संविधान जे आपणाकरता एवढं महत्त्वाचं आहे, त्याचा मसुदा तयार करताना मसुदा समितीनं जेवढं द्यावयास हवं होतं तेवढं दिलं नाही याचीही मला जाणीव आहे। या सभागृहाला याची जाणीव असेल की या सभागृहानं मसुदा समितीवर ज्या 7 सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकानं या सभागृहाचा राजीनामा दिला, म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्यांना नियुक्त करण्यात आलं। एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली। एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले आणि त्यांची ही जागा भरली गेलीच नाही। दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते, गुंतलेले होते आणि त्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली होती। 1 किंवा 2 सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही। याचा अंतिम परिणाम असा झाला की संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्त्वपूर्ण कार्य निसंशय आणि अत्यंत समर्थपणे पूर्ण केलं, यात तीळ मात्र शंका नाही। याकरता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत। विश्वनाथ दास। डॉक्टर आंबेडकरांनी या सभागृहात संविधानाचं उत्कृष्ट विश्लेषण सादर केलं, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यास मी उभा आहे। महोदय, मी त्यांच्या सहकाऱ्यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी 6 महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीत कठोर परिश्रमानं हे संविधान निर्मिलं आणि या सभागृहात प्रस्तुत केलं। याआधीच मी संविधान मसुदा समितीच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त केलीच आहे, पण त्यांनी कठोर परिश्रमानं या संविधान विधेयकाला आकार आणि रूप प्राप्त करून दिलं, ज्यावर या सभागृहात आज विचार करत आहोत। यात आपणास आपल्या इच्छेप्रमाणे बदल करता येतील, जेणेकरून भारताकरता लोकशाही सार्वभौम संविधान आपणास आकारास आणता येईल। डॉक्टर आंबेडकर आणि सर्व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना आपले सल्लागारसुद्धा अभिनंदनास पात्र आहे। काझी सय्यद करीमुद्दीन। डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या विचार विनिमयाचा प्रस्ताव मांडला, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो। त्यांनी या प्रसंगी जे भाषण केलं ते अप्रतिम आणि विलक्षण आहे आणि भारताच्या भावी पिढ्या महान संविधान निर्माता म्हणून त्याची नोंद घेतील याची मला खात्री आहे। श्री टी शहा। मसुदा समिती आणि त्या समितीच्या अध्यक्षावर जो अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे, त्या अभिनंदन करणाऱ्यांच्या समूहात मीही सहभागी होऊ इच्छितो। त्यांनी संविधानाचा अत्यंत व्यापक आणि विस्तृत आराखडा विचार विनिमयासाठी प्रस्तुत केला आहे, त्याबद्दल मी विशेषत्वाने आपल्या विधिमंत्र्यांचं अभिनंदन करू इच्छितो। अत्यंत मार्मिकतेनं त्यांनी संविधानाची तत्त्व आपल्यापुढे विशद केली आहे। त्यांनी आपणापुढे काही विचारपूर्वक कल्पना मांडल्या आहेत। संविधान मसुद्यात काही बाबी मांडण्यात आल्या आणि त्या तशाच का मांडण्यात आल्या याचंही तर्कशुद्ध स्पष्टीकरण त्यांनी केलं आहे। या सर्वांबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। पंडित लक्ष्मीकांत मित्रा। मी, माझे मित्र आणि साथी डॉक्टर आंबेडकर यांचे प्रथम दर्शनीच अभिनंदन केलं नाही तर मी माझ्या कर्तव्यात कसूर केली असा त्याचा अर्थ होईल। मी डॉक्टर आंबेडकर यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। संविधानाच्या प्रस्तावाला निश्चित रूप आणि आकार देण्यासाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्च केली, त्याबद्दल हे सभागृह त्यांचं अभिनंदन करतं। श्री राम नारायण सिंग। संविधान विधेयक प्रस्तुत करण्याची संधी माझे सन्माननीय मित्र डॉक्टर आंबेडकर यांना लाभल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि मी या प्रस्तावाचे समर्थन करतो। डॉक्टर PS देशमुख।
या प्रस्तावित संविधानावर आपण मला आपलं मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सीमित वेळ असल्यानं माझ्या प्रतिक्रिया या सामान्य स्वरूपाच्या असतील. जेव्हा संविधानाच्या विविध परिच्छेदावर सविस्तर चर्चा होईल तेव्हा दुर्दैवानं मी या सभागृहात उपस्थित नसणार, म्हणून मला काही मिनिटाचा हा अवधी दिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. माझे सन्माननीय मित्र डॉक्टर आंबेडकर यांनी केलेलं भाषण उत्कृष्टम होतं. प्रस्तुत मसुद्यावरील ते अत्यंत प्रभावी भाषण होतं. ते एक नावाजलेले विधितज्ञ आहे हे सर्व ज्ञात आहे आणि त्यांना जे मांडायचं होतं त्याविषयी त्यांनी समर्थ युक्तिवाद केला आहे. जर त्यांना पुरेसा वाव मिळाला असता तर त्यांनी या संविधानाला वेगळाच आकार दिला असता. मला वाटतं की प्राप्त परिस्थितीत त्यांना आलेल्या अडचणींची त्यांनी कबुलीच दिली आहे. ते असे म्हणतात की तुम्ही एका दिवसात प्रशासन बदलू शकत नाही, तेव्हा ते आपल्या अडचणींची कबुली देत आहेत असे वाटते. परंतु प्रस्तुत संविधानाविषयी असं म्हणता येणार की हे असे संविधान आहे की जे वर्तमान प्रशासन व्यवस्थेशी सुसंगत आहे आणि त्या संरचनेत बसण्यासारखं आहे. श्री एस नागप्पा. हे संविधान निर्माण करण्यात डॉक्टर आंबेडकरांना जे अपार कष्ट उपसावे लागले त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. हे एक बृहत् कार्य होते यात शंका नाही. तरीही त्यांनी एवढ्या अल्पावधीतच हे यशस्वीरित्या पूर्ण केलं त्याबद्दल त्यांचे आभार. श्री अरुणचंद्र गुहा. मूलभूत अधिकारासंबंधात डॉक्टर आंबेडकर हे विज्ञान प्राध्यापक आहे. मी त्यांच्या विद्वत्तेचा क्षमतेचा आदर करतो. संविधानाचा मसुदा ही त्यांचीच निर्मिती आहे, कलाकृती आहे असं मला वाटतं. श्री टी प्रकाशम. सन्माननीय डॉक्टर आंबेडकरांनी प्रस्तुत केलेला संविधानाचा मसुदा हा फार मोठा प्रलेख आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रलेखाच्या निर्मितीकरता जे कष्ट केले ते खरोखरच असामान्य आहे. माझे सन्माननीय मित्र श्री टी टी कृष्णमाचारी जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी असं स्पष्ट केलं की डॉक्टर आंबेडकरांना कोणत्या अडचणीतून हे कार्य पूर्ण करावे लागलं. 5-6 सदस्य गळाले आणि त्यांच्या जागाही भरल्या गेल्या नाही. डॉक्टर जोसेफ डिसूजा. डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या मसुदा समितीनं अनेक महिन्यांच्या कठोर परिश्रमाच्या परिणामाच्या निर्मित ही कृती चिरस्मरणीय कृती झाली आहे. ही कृती निश्चितच तज्ज्ञांची कृती म्हणून स्वीकारली जाईल. ही कृती आधीपासून अंतापर्यंत कार्यक्षम, चोखंदळ आणि तुलनेनं श्रेष्ठतम अशी आहे. आर के सिधवा. एक समर्थ आणि योग्य विधितज्ञ या नात्यानं सन्माननीय डॉक्टर आंबेडकरांनी या सभागृहात अत्यंत प्रभावीपणे संविधान प्रस्तुत केलं आहे. बी ए मंडलोई. डॉक्टर आंबेडकरांनी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्यानं आपल्या प्रभावी भाषणातून या संविधानाच्या मसुद्याच्या महत्त्वाच्या तत्वांचं योग्य आणि प्रभावी स्पष्टीकरण केलं आहे. जे प्रश्न उपस्थित झाले होते त्यांचीही त्यांनी समर्पक उत्तरं दिली आहेत. पंडित बालकृष्ण शर्मा. या संविधान मसुद्याच्या निर्मितीचे प्रभारी सन्माननीय विधिमंत्री महोदयांचे अनेक मित्रांनी या ठिकाणी येऊन अभिनंदन केलं आहे. मी पुन्हा त्याच भावना व्यक्त केल्यानंतर ती नुसती पुनरावृत्ती ठरेल, परंतु मी त्या भावना व्यक्त केल्या नाही तर मी माझ्या कर्तव्यात चुकलो असं मला वाटेल. म्हणून मी विद्वान विधिमंत्र्यांचे नम्र आणि सन्मानजनकरित्या अभिनंदन करतो. त्यांनी अत्यंत प्रभावीपणे संविधानाचा हा मसुदा आपल्या पुढे विचारार्थ मांडला आहे यात शंका नाही. प्रोफेसर शिब्बनलाल सक्सेना. संविधानाच्या मसुद्यात जी तत्व उद्भूत करण्यात आली आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत. आरंभी मी विद्वान डॉक्टर आंबेडकरांचे, ज्यांनी हा प्रस्ताव आमच्यासमोर मांडला, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी केलेलं भाषण मी वाचलं, अनेक वेळा वाचलं आणि माझ्या मते संविधानावर सुस्पष्ट भाष्य करणारे ते अप्रतिम भाषण होते. या संविधानाच्या मसुद्याचे एवढ्या उत्तम रीतीनं समर्थन करता आले नव्हते हे मी निश्चितच म्हणू शकतो. बेगम एजाज रसूल. मी सन्माननीय डॉक्टर आंबेडकरांचे, ज्यांनी संविधानाच्या मसुद्याचं चित्तवेधक आणि मनमोहक पद्धतीनं विश्लेषण आणि स्पष्टीकरण केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. त्यांच्या पुढे आणि संविधान मसुदा समितीपुढे असाधारण दायित्व होते. त्यांनी असाधारण क्षमतेनं ते पूर्ण केलं, याबद्दल ते आणि समिती दोघेही धन्यवादास पात्र आहे. व्ही आय मुनिस्वामी पिल्लई. मी मसुदा समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांचे, त्यांनी हा मसुदा निर्मित करण्यास्तव ज्या महान सेवा प्रदान केल्या त्याबद्दल अभिनंदन करतो.
रेव्हरंड J.J.M. रॉय. डॉक्टर आंबेडकरांचे आणि मसुदा समितीच्या इतर सदस्यांचे अभिनंदन करण्यात मीही सहभागी आहे. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मला गौरवान्वित झाल्यासारखं वाटते. मला विशेष सन्मान बहाल करण्यात आला आहे असं वाटतं. हा संविधानाचा मसुदा साकारण्याचे महत् कार्य त्यांनी स्वीकारले, पार पाडले, याबद्दल ते आमच्या सर्वोत्तम अभिनंदनाचे अधिकारी आहेत. पंडित गोविंद मालवीय. मी आपल्या सर्वांचे संविधान मसुदा समितीचे, आमचे मित्र आणि मसुदा समितीचे अष्टपैलू अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. हा संविधान मसुदा आपणास सादर करून त्यांनी अत्युत्कृष्ट कामगिरी बजावली, यात शंकाच नाही. ही एक कठीण समस्या होती. या समस्येला त्यांना सामोरं जावं लागलं, परंतु त्या समस्येला त्यांनी उत्कृष्टपणे हाताळलं. श्री आर. शंकर. मी प्रथम दर्शनीच संविधान मसुद्याच्या निर्मात्यांचे, त्यांनी आपले कर्तव्य अत्यंत कार्यक्षमतेनं बजावल्याबद्दल अभिनंदन करू इच्छितो. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या विद्वत्तापूर्ण भाषणातून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पण मनमोहक पद्धतीनं संविधान मसुद्यातील तत्त्व स्पष्ट केल्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो.